गॅस जोडणीचं नूतनीकरण करण्याच्या नावाखाली सायबर भामट्यांनी कल्याणमधील एका लोको पायलटची तब्बल 5,04,000 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. तक्रारदार शंकरकुमार डोमनसिंग हे मध्य रेल्वेत लोको पायलट म्हणून कार्यरत असून कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात राहतात. 20 दिवसांपूर्वी त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. संबंधितानं स्वतःला HP गॅस एजन्सीचा प्रतिनिधी असल्याचं सांगत गॅस जोडणीचं खातं नूतनीकरण करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. अन्यथा गॅस जोडणी बंद होईल अशी भीती दाखवत सुरुवातीला 10 रुपये ऑनलाईन भरण्यास सांगितले. रक्कम भरताना अडचण येत असल्याचं सांगत पुन्हा 50 रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर उर्वरित 40 रुपये परत मिळवण्यासाठी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या खात्यातून 4,901 रुपये वजा झाले. संशय आल्यानं त्यांनी तातडीनं बँकेशी संपर्क साधून व्यवहार बंद करण्याची सूचना दिली. मात्र 2 दिवसांनी मोबाईल सुरू केल्यानंतर त्यांच्या खात्यातून 2 वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे 3 लाख आणि 2 लाख रुपये असे एकूण 5 लाख रुपये अन्य बँक खात्यात वर्ग झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. गॅस कनेक्शनचं नूतनीकरण करण्याच्या बहाण्यानं सायबर भामट्यांनी एकूण 5,04,000 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून नागरिकांनी अशा अनोळखी फोन, लिंक आणि ऑनलाईन पेमेंटच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे. पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, कल्याण.